Ladies and gentlemen. या फील्डमध्ये चोरी वगैरे सुद्धा एवढा होतात की सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या, एकदम वर्स्ट सगळं ऐकलं. आमचं काम होतं डॉग देणं आणि पेमेंट घेणं. एकदम लिमिट क्रॉस झाली ऍक्च्युली त्यांच्या लँग्वेजची. मग माझ्या एक्झिक्युटिव्हला सांगितलं की तू तिकडून निघून जा. नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत राव आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, या कलियुगात माणसांनी माणसांवर विश्वास ठेवणं इतकं कठीण होऊन बसलंय की आपण पाळीव प्राणी जे पाळतो, जास्तीत जास्त पाळीव प्राण्यांची आयात झालेली आणि जो तो पाळीव प्राणी पाळायला लागले, त्यातून मी सुद्धा एक आहे. सो खरंच की माणसांवर विश्वास ठेवणं इतकं कठीण झालं की तो पाळीव प्राणी, मग तिथे कुत्रा असो, मांजर असो किंवा आणखी कोणता असो, ते इतके लॉयल असतात की ते माणसांना माणसांची जागा दाखवायला सुद्धा कमी करत नाही. इतके लॉयल असतात की आपल्याला सुद्धा लाज वाटेल त्यांच्याकडे बघून. सो असाच काहीसा मुद्दा घेऊन, असाच काहीसा आज आपण एका शॉपला भेट देणार आहोत, एका मराठी यंग उद्योजकाला भेट देणार आहोत आणि त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की ह्या मागचं त्याचं म्हणणं काय आहे आणि तो कसा काय या उद्योगामध्ये आला आणि अजून काही बरेच डिटेल्स त्याच्याकडून जाणून घेणार होतो. तर हा खास व्हिडिओ या दृष्टिकोनातून आपण बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप डिटेल व्हिडिओ होणार आहे आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार मंडळी, आपण आता कल्याणमध्ये आलो आहोत. कल्याणमध्ये का आलो आहोत हे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की जे आपले पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण सगळ्यांनी जे फेस केले आणि पॅन्डेमिक सिच्युएशन नंतर प्रत्येक मराठी मुलाला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी छोटासा बिझनेस करावा. का? कारण आपला जो पायदंडा घालून दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी की छोटंसं का असावं पण ते आपलं असावं, असं म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याची स्थापना करून जे मोठं विश्व उभं केलं, त्या दृष्टिकोनातून आता प्रत्येक मराठी मुलगा हा उद्योजकाकडे बघतोय. हे बघून खूप आनंद वाटतोय खरं सांगायचं तर. आणि अशाच एका तरुण तडफदार व्यक्तिमत्वाला आपण भेटायला कल्याणमध्ये आलो आहोत. पाळीव प्राण्यांचा उद्योग, मग त्यात डॉग असो, कॅट हो किंवा इतर अजून कोणतेही पाळीव प्राणी असो, त्यांचा कसा काय त्यामागे बिझनेसचा दृष्टिकोन असतो, त्याच्यामागे त्यांची भावना काय असते, काय मनात विचार घेऊन तो उद्योजक आपल्या इथे या सगळ्या बिझनेसमध्ये आला, तर ती माहिती आपण जाणून घेणार आहोत. म्हणून कल्याणमध्ये आलो आहोत. माझ्या शेजारी बसले आहेत मिस्टर हार्दिक. आपण त्यांच्याशी भेटून बातचीत करणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप धन्यवाद. या अशा प्लॅटफॉर्मवर, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर यांचे सरांचे खूप सबस्क्रायबर्स आहेत, खूप फॉलोअर्स आहेत आणि त्यांचं म्हणजे तुम्ही बघाल तर लोकली पण त्यांचं बरंच चर्चा आहे. डोंबिवलीमध्ये त्यांचे 2 ते 3 व्यवसाय आहेत, ते सगळे ते स्वतः हँडल करतात आणि अशा एक बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढला. मिस्टर डोकोडला आले. ॲक्च्युली त्यांची याची सेकंड व्हिजिट आहे की आम्हाला असं स्वयंचं व्हिडिओ करायचा आहे आणि त्यांनी मला ही संधी दिली की तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी बोला, एक संवाद साधा, त्यांना एक वन साईड मेसेज द्या. तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यात पहिलं मी हार्दिकला विनंती करेन की आपण अरे तुरे अहो जाऊ बोलणं थांबूया, जेणेकरून व्हिडिओ खूप चांगला होईल. कारण ते गिव्ह अँड टेक खूप चांगलं होतं. सो हार्दिक, मला पहिलं तुझं पूर्ण नाव सांग, आपल्या प्रेक्षकांना ते ऐकायचं आहे इन डिटेल्समध्ये की आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, वडील वगैरे, आई काय करते किंवा कसं काय, म्हणजे थोडक्यात. तर येस, सो नमस्कार. माझं नाव आहे हार्दिक शिरीष चौधरी. माझ्या फॅमिलीमध्ये माझी ऑलमोस्ट जवळजवळ आमची फॅमिली राहते. सो 3 काका माझे जॉईंट फॅमिली सारखेच आहेत. तर आमचे घरामध्ये बिझनेस हे आमचं काही म्हणजे 1% पण नव्हतं स्टार्टिंगपासून. तर बेसिकली मी आणि माझा जो भाऊ आहे यांच्या थ्रू आता बिझनेस या
वर्डला आमच्या फॅमिलीमध्ये इंट्रोडक्शन मिळालं. बाकी आमच्याकडे सगळे सर्व्हिसवाले, सगळे गव्हर्नमेंट वगैरे त्याच्यामध्ये. सो माझ्या घरी पर्सनली माझे आई वडील आणि माझी बहीण असते जी डॉक्टर आहे आज UK ला. माझी आई शिक्षिका आहे, टीचर आहे, आणि माझे वडील प्रोजेक्ट मॅनेजर आहेत स्वस्तिक ग्रुपमध्ये. सो तिघही ग्रेनाउंड एक याच्यामध्ये आहेत आणि मी नक्कीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतोय आणि चालू आहे माझे प्रयत्न. नक्कीच नक्कीच. हार्दिक, वय काय तुझं? माझं आत्ता वय 24 कम्प्लीट आहे. मी आत्ता. क्या बात आहे. म्हणजे इतक्या यंग, आता मला लाज वाटायला लागली यार तुझ्या 24व्या वयात हा सक्सेसफुल. म्हणजे कसं काय, म्हणजे हा बिझनेस सक्सेस असं नाहीये, प्रयत्न चालू आहेत. सक्सेसच आहे. हा, बट ते फक्त ते एंड सगळ्यांना दिसतो, त्या मागची मेहनत खूप एकदम डिफरंट असते. सक्सेस असं नव्हतं, म्हणजे काही असं प्लॅन नव्हतं. विचार, थॉट्स खूप वेगळे होते, झालं काही वेगळं असं झालं. ॲक्च्युली माझे ड्रीम्स ह्या रिलेटेडच होते, या फील्ड रिलेटेड, बट माझे खूप वेगळे होते. बट ह्यामध्ये मी आता एनगल्फ झालो आणि कम्प्लिटली आता याच्यामध्ये वेळ देतोय. आणि नक्कीच लोकांच्या चेहऱ्यावर हसवा आणतोच आहे, त्यांच्या घरी असे सरप्राईजेस देऊन. तर आम्हाला ते एक छान बरं वाटतं. त्याच्यातून तुला एक लोकांची दुवा पण मिळते आणि तुझा ही अर्निंग होत आहे. काल रात्रीचीच गोष्ट आहे. आज आता दिनांक ठीक आहे सर, ते मेन्शन करतीलच, बट कालच रात्री क्लायंट आले. ते लिटरली इतकं मोठं हॅम्पर मी बघितलं नव्हतं कधी गिफ्टचं. तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला बघितलं असेल. लिटरली 2-2.5 फुटाचं तर फक्त ते गिफ्टचं हॅम्पर होतं. ते उचललं जात नव्हतं एका माणसाकडून. एवढं मोठं हॅम्पर एका कस्टमरनी आम्हाला काल रात्री दिलं भेट म्हणून. का तर त्यांना जो डॉग आम्ही 1 वर्ष आधी दिलेला, त्याचा बर्थडे होता आणि ते एवढे इमोशनल झाले की तुम्ही हा डॉग आम्हाला दिला 1 वर्ष आधी, आमच्या घरामध्ये सगळं नीट झालं, सुरळीत झालं, नवीन मेंबर आला त्यासाठी. तर ते फक्त थँक्ससाठी ते एवढं मोठं म्हणजे एक असं भेट आमच्यासाठी त्यांनी आणली. क्या बात आहे. सही. म्हणजे तुम्हाला सांगायचं थोडक्यात, मला हा आठवलं का की असे काही बिझनेसेस आहेत की त्याच्यातून लोकांना खुश पण ठेवता येतं, त्यांचं मनाचं समाधान पण होतं आणि त्यातून आपल्याला सुद्धा फायदा होतो. त्यापैकीच हा एक बिझनेस आहे. अजून मला एक विचारायला आवडेल की कसं काय, म्हणजे एक्झॅक्टली कसं तुला वाटलं की बाबा पपीजचा आपण बिझनेस करायचा? तर झालं असं की मला आधीपासून यांची आवड खूप होती आणि घरून कम्प्लीट नकार होता, कम्प्लीट ऑपोज होता यासाठी. कारण सगळे वर्किंग होते आणि कोणालाच आवडत नाही इन द सेन्स की त्यांचं असं की आम्हाला त्याबद्दल काही नॉलेज नाही आणि आम्हाला वेळ नाही. आवडण्यापेक्षा आम्हाला वेळ नाही बेसिकली. तर मग त्यामुळे घरी तर कधी असं म्हणजे कधीच नाही. आजही डॉग्स तुम्ही माझ्या स्टाफला कोणालाही विचारा, घरी कुठलेच डॉग्स नेतच नाही, हा प्रकारच नाहीये. तर त्यामुळे घरी म्हणजे असं काही ओढ आहे त्यांच्याबद्दल, आवड आहे सगळे, बट त्यांना ते असं हेच नाही, स्पार्कच नाही. तर त्यामुळे मी पण त्यांना जास्त फोर्स नाही करत. सो तेव्हा घरी मी खूप मागे लागलेलो. मी इथून तिथून कॉन्टॅक्ट करायचो, हे ते, आणि चालू असायचे प्रयत्न की डॉग पाहिजे असं सगळं झालं. मग त्यानंतर एकदा असंच लोक यायला लागले, माझे मित्र वगैरे जे माझ्या वयाचे तेव्हा होते, 18-19 वर्षामध्ये, 17-18 मध्ये. तर तेव्हा ते लोक म्हणायचे की आम्हाला हा डॉग पाहिजे, तो डॉग पाहिजे. माझे जे 2-3 कॉन्टॅक्ट झालेले, मग मी त्याच्या थ्रू त्यांना द्यायचो. मग नंतर समजलं की याच्यामध्ये लोक बिझनेस पण करतात, मग याच्यामध्ये अर्निंग्स पण होते. आणि मग मी थोडं करून मग एक थेंबे तळे साचे. तर तसं करून एक 10% बिझनेसमध्ये तेव्हा इन्व्हॉल्व झालो. सोबत माझं शिक्षण पण चालू होतं, माझी 12th होती, माझी नीटची एक्झाम होती, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन चालू होतं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. साईड बाय साईड मी हे करत होतो तेव्हा. आणि मग 2021 पासून जेव्हापासून लॉकडाऊन लागलं तेव्हापासून मग फुल फ्लेज मग मी त्याच्यामध्ये उतरलो. ओके. पण नॉलेज पहिल्यापासून होतं का, मग तू गेन करत गेला? नाही, नॉलेज तर झिरो होतं. एक्सपिरियन्सेस आणि लॉस खाऊनच आज इथे मिस्टर डोकोडला तुम्ही येतात. माझी जी स्माईल बघतात ती पूर्ण एक्सपिरियन्सेस आणि लॉस खाऊनच झालेली आहे. आज सुद्धा प्रत्येक मिनिटाला काही ना काहीतरी चालूच असतं, लॉस येते खूप. आणि लाईफस्टॉकमध्ये तर तुम्ही म्हणजे ॲज अ बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी बघायला गेले ना, तर लॉस हा नक्कीच आहे. तुम्ही म्हणाल की मी फक्त घरी बसेल आणि 24 तास आणि मग मी इथे ऑर्डर सोडेल आणि हे होईल ते होईल, तर असं काहीच नाहीये. तुम्हाला 100% तिकडे राहणंच आहे. असे बरेच लोक आहे जे साईड बिझनेस वगैरे हे ते करायला जातात, त्यांचं ॲक्च्युअल असून तर ते खूप चुकीचं आहे. कारण की हा बिझनेस असा आहे, त्याला पूर्ण 24 तास म्हणजे त्याच्यामध्ये 30 तास जरी एका दिवसामध्ये असते ते सुद्धा कमी पडले असते. एवढा टाइम या बिझनेसला लागतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही कोणताही उद्योग करा,
तुम्हाला लॉस हा बेअर करायचाच आहे, पण त्यातून हार नाही मानायची आहे, बरोबर. एक्झॅक्टली. की पुढे जात राहायचंय, पेशन्स ठेवायचे आहेत, कारण कधी ना कधी आपला दिवस येणार. बट कसं आहे त्यामध्ये तुमचे कॅल्क्युलेशन्स पाहिजे. येस, कॅल्क्युलेटिव्ह. हा उगाच माझ्याकडे फायनान्स आहे, माझ्याकडे पार्टनर आहे, माझ्याकडे हे ते, दिस इज नॉट द राईट थिंग. तुम्हाला एक प्रॉपर मॅनेजमेंट पाहिजे, फायनान्स पाहिजे आणि तुमचे स्टार्स चांगले पाहिजे. बरोबर. स्टार्स असणं आपल्या हातात नाहीये, ते देवाच्या हातात आहे. आपल्या हातात मेहनत आहे. करेक्ट. आपण मेहनत करत जायचं. ओके, पण मला सांग की जेव्हा बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेला फर्स्ट असं सेलिंग काय झालेलं तुझ्याकडून, की तो एक एक्सपिरियन्स काय होता, आठवतोय का? सो माझा मित्र होता, तर त्यांनी मला सांगितलं की माझी टीचर आहे, तिला असं सो अँड सो डॉग पाहिजे. तर मग मी म्हटलं डॉग पाहिजे, तर म्हटलं ठीक आहे चला. मग त्यांच्यासाठी एक डॉग मॅनेज करून दिला. त्याच्यानंतर मग त्यांच्या घरी गेलो, तो डॉग दिला. मग तेव्हा समजलं की बिझनेसचा एथिक्स एक पॉइंट काय की इथून एक वस्तू घ्या, ती तुमची मनी ऍड करा, ऍडिशन करा आणि ती मग ती सेल करा. एक असं एक बिझनेस एक एथिक्स म्हणजे एक रूल हे असतं, ते सायकल असते. बरोबर. सो त्या दिवशी मला ती समजली आणि मग त्या दिवशी मी ऍक्च्युली पहिले 3-4 वर्षात घरी सांगितलंच नाही मी असं सगळं करतो, कारण 100% कमी 200% मला अपोजच होतं. कारण त्यांना पाहिजे होतं सिक्युरिटी, सगळ्यांना पाहिजे, सगळ्या पॅरेंट्सला आपल्या मुलाची. सेम तसं माझं होतं आणि त्यांना माहित नव्हतं ही फील्ड किती डीप आहे. माझे काका वगैरे जे कोण होते त्यांना माहित नव्हतं फील्ड किती डीप आहे. की मी फक्त जर का आज पेट्स आहे माझ्याकडे, तर ग्रूमिंग, मेडिकेशन, फूड, ॲक्सेसरीज, छोटे इतके ॲस्पेक्ट्स आहे की त्याच्यामध्ये तुम्ही किंग बनू शकता. बरोबर. असं आहे. तर असे बरेच ॲस्पेक्ट्स होते. मग तेव्हा तो एक मला अजूनपर्यंत क्षण लक्षात आहे. 2017ला 16-17चा वेळ होता, सुट्ट्या होत्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. त्यावेळेला त्या कस्टमरला आम्ही एक पप्पी दिला होता आणि त्यामध्ये माझा त्याच्यामध्ये फर्स्ट डॉग सेल झालेला आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट झालेला. तर आता आपण ऐकलाय फर्स्ट एक्सपिरियन्स, पण मला हे ऐकायला आवडेल की वर्स्ट एक्सपिरियन्स आलाय का असा कधी सेलिंगमध्ये? सेलिंगमध्ये तर येतच राहतात. कारण का विचारतोय, जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह तर असणारच. त्याशिवाय पॉझिटिव्ह इम्पॉर्टन्स नाही, हे मी सुद्धा एक्सपिरियन्स करतो माझ्या शॉपमध्ये, म्हणून मला हा प्रश्न तुला विचारायचा. बरोबर. 2 इन्सिडेंट आहे. एक तर जो कालच झाला तो सांगतो. रात्री क्लायंटनी डॉग बुक केला आमच्याकडून आणि बोलले की आम्हाला डॉग पाहिजे असं तसं. आम्ही राहिला नवी मुंबईला तुर्भेला. तर म्हटलं ठीक आहे. ते बोलले की आम्हाला डिलिव्हरी तुम्ही पहिले डिलिव्हरीचं नव्हतं झालं, पहिले झालं होतं की आम्ही येतो म्हणून. ओके. मग म्हटलं ठीक आहे. मग नंतर 2-3 दिवसात ते बोलले आम्हाला डिलिव्हरी करून द्या. ऍक्च्युली त्यांचा मुलगा आमच्याशी कोऑर्डिनेट करत होता. हेच छोट्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स देतात की घरातल्या अडल्टशी एवढ्या मोठ्या ट्रान्झॅक्शनचं का बोलावं आपण, हे समजवतो. तर त्या मुलांनीच आम्हाला बुकिंग केलेलं वगैरे सगळं. तर आम्हाला असे पण आमच्याकडे मुलं आहेत जे आले डायरेक्ट कॅश घेऊन डॉग घेऊन गेले. ओके. तर त्यामुळे आम्हाला आता प्रत्येकाकडे कसं कॉन्सन्ट्रेट करणार. राईट. ठीक आहे. तर विषय असा झाला की तो डॉग संध्याकाळची वेळ झाला, 8 वाजता डिलिव्हर करायचं होतं कारण त्याचा बर्थडे होता. त्याला कॉल केला, म्हटलं सर पेमेंट पाठवून द्या, डॉग पाठवतोय. तर नाही आमच्याकडे कॅश आहे. आता कारण आमचे जे डिलिव्हरी पार्टनर असतात ते वन साईड असतात, ते तिथून कुठेही डिलिव्हरीला जातात. ओके. कुठेही जातात डिलिव्हरीला. मग ते कॅश काही लॉजिक नाही. म्हटलं नाही सर ऑनलाईनच लागेल पेमेंट. तर नाही म्हणा. मग तो बोला ठीक आहे माझ्या पप्पांशी बोला. तर त्याचे पप्पा ॲरोगंट एकदम की नाही आम्हाला नाही पाहिजे, तुम्हाला काय करायचं करा, हे ते आमचं टोकन रिटर्न द्या. आता डॉग इथे आलाय, ग्रूम झालाय, आमचे पेमेंट सगळे क्लिअर झाले, सगळं झालं आणि नाही पाहिजे. म्हटलं यार आता कसं करावं. मग मी हँडल केलं ॲक्च्युली. मग म्हटलं सर एक काम करा, आम्ही पाठवतो डॉग, आम्ही माणूस पाठवतो, त्याच्याकडे तुम्ही कॅश द्या. तर बोले ठीक आहे. तुर्भेला एकदम छोट्याशा गावात, खूप लांब होतं. 8 वाजता आमच्या इथून एक एक्झिक्युटिव्ह निघाले. ते पोचले 9:30-10:15ला. एवढ्या लेट पोचल्यानंतर ते बोलले की ठीक आहे. घरात बसवलं. बोलले की हा डॉग पाहिजे. म्हणलं ठीक आहे. सगळं झालं की सर पेमेंट नाही मग याचे डॉक्युमेंट नाही मग याचं फूड, मग याचं वॅक्सिनचं सर्टिफिकेट. मग कारण छोटा डॉग असतो 40-45 डेज वॅक्सिन क्लायंट्सला करावं लागतात. आम्ही सांगून देतो की तुम्हाला करावं लागेल किंवा आम्ही करून देऊ. मोठा डॉग असला तर मोस्टली त्यांना करावं लागतं कारण डॉग एक परमनंट घरी गेल्यावर होतं. नाही आम्हाला हे डॉक्युमेंट्स पाहिजे, ते पाहिजे, आम्हाला नको, हे नाही का आम्ही काय हे का ते काय. एकदम ॲरोगन्स म्हणजे नेक्स्ट लेवल, एकदम जे कोणी सहनी करणार नाही असं लेवल. पण आमचा शेवटी बिझनेस आहे, आम्हाला गोड बोलूनच त्या गोष्टी हँडल करायच्या आणि एवढं लांब गेल्यावर तर खाली आता मी येणार नाही. कसं तरी हँडल केलं. नंतर मग तो मुलगा बोलला
की त्या मुलाचं ऍक्च्युली आम्हाला थोडं हर्ट झालं. तो बोला दादा आम्ही ना खूप लो स्टँडर्डचे लोक आहे, तर त्यामुळे आम्हाला कुठली गोष्ट हट्ट किंवा मार खाल्ल्याशिवाय भेटलीच नाहीये. तो असं बोलला, इतकं वाईट वाटलं त्याच्यासाठी. तो बोलला दादा इथे ना मला छोटंसं जरी काय पाहिजे असेल ना मला मारच खावा लागतो, मला काही गोष्ट लागली ना मला बोलणं ऐकावंच लागतं, त्यामुळे दादा प्लीज माझ्यासाठी ऐक आणि डॉग देऊन जा आम्हाला. तो एकट्यात बोलला. मग म्हटलं यार ठीक आहे. मग त्याच्या पप्पांचं सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्या, एकदम वर्स्ट सगळं ऐकलं जसं काय म्हणजे काही संबंधच नव्हता आमचा ऐकायचा. आमचं काम होतं डॉग देणं आणि पेमेंट घेणं. मग नंतर मी एकदम लिमिट क्रॉस झाली ऍक्च्युली त्यांच्या लँग्वेजची. मग माझ्या एक्झिक्युटिव्हला सांगितलं की तू तिकडून निघून जा, येऊन जा. मग शेवटी त्यांना समजले की आता यांनाही काय हे नाहीये. मग शेवटी ते मागे आले रात्री 11:30 वाजता तुर्बे स्टेशनच्या जवळ आणि मग डॉग घेऊन गेले आणि सॉरी बोलले. मग घरी यायला 12:30 वाजले. तुर्बे, फक्त तुर्बे 1 तासाचा डिस्टन्स आहे. बापरे बाप. म्हणजे मंडळी लक्षात घ्या हा मुद्दा की एखादा बिझनेस रन करायच्या मागे सुद्धा काही बऱ्याच गोष्टी असतात की सहनशीलता मेन लागते. एक्झॅक्टली. पेशन्स लेवल आपल्याला खूप ठेवावी लागते. आणि फक्त एका माणसाचे पेशन्स आणि गोड बोलून चालत नाही. माझ्यासोबत कोणासोबत जे कोवर्कर आहे ना त्यांना तसं ट्रेन करावं लागतं. सेकंड इन्सिडेंट तर इतका भयंकर आहे. 6 महिने आधी एक डॉग पुण्याला दिला होता. 6 महिन्यानंतर पुण्याच्या पोलिसांचा फोन आला की तुम्ही डॉग विचारून देत नाही का, तो मुलगा पळून गेला घरातून, त्याच्यावर 4 केस आहेत. म्हणजे हे डेंजर आहे म्हणजे सगळं. त्याच्यावर 4 केस आहे. तुम्ही बघून द्यायचा. त्यांच्या आई वडिलांचा फोन की तुम्ही बघून तरी द्यायचा, तो कुठून पैसे आणतोय. आता तो मुलगा कुठून पैसे आणतोय याच्याशी आम्हाला काय घेणं देणं. त्यांनी पैसे दिले, त्याला फूड पाठवलं, सगळ्या गोष्टी 1 तासाच्या समजवल्या. तर याच्या पलीकडे आम्ही काय बघू की त्याची लाईफस्टाईल काय आहे, तो करतो काय. एक्झॅक्टली. अशी एक्सपिरियन्स येत राहतो. ओके. सो ह्याच्यातून एक शिकण्यासारखं असं मला वाटतं. म्हणजे एक सजेशन देऊ इच्छितो इफ यू डोंट माइंड की ह्याच्यामध्ये आपण बिलिंग प्रोसेस काय करतो का, म्हणजे बिल वगैरे देणं. कम्प्लीट बिलिंग देतो आपण. बिल वगैरे सगळं देतो कारण आपलं गव्हर्नमेंट अप्रूव्ड स्टोर आहे. करेक्ट. याच्यासाठी आम्ही लायसन्सिंग साठी खूप मेहनत केली, ते लायसन्स आम्हाला मिळालं. तर त्यामुळे आमचं गव्हर्नमेंट अप्रूव्ड स्टोर असल्यामुळे आम्ही प्रॉपर बिल वगैरे सगळं प्रोव्हाइड करतो डॉग्सला. आमच्या नावाचं प्रॉपर ऑनलाईन जनरेट करून देतो बिल. तर त्यामुळे असं तर आपण तर कम्प्लीट 100% लिगलीच आहे. मग त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीच येत. बट फेस टाइम तर तिकडे लागतो ना आपल्याला ती गोष्ट सॉल्व्ह करायला. वेळ जातो. एक्झॅक्टली. ओके. सो भारी एक्सपिरियन्स होता. ऐकून मला पण काहीतरी 2 गोष्टी शिकायला मिळाल्या की असाही क्लायंट असतात. चोरी वगैरे सुद्धा एवढ्या होतात की स्टोर मध्ये आले, फेक QR स्कॅन केला, घेऊन गेले, अशा बऱ्याच गोष्टी. म्हणजे आतापर्यंत फक्त YouTube वर बघत होतो की असं होतं आणि तुम्ही एक्सपिरियन्स केलं. होतो फेक QR कोड. हो. एक तर असं इन्सिडेंट आहे आमच्याकडे. पेमेंटचा मेसेज अकाउंटला येऊन रिफंड झालाय आणि कस्टमर इथून गायब. म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट बेस आहे, सगळा क्लायंट्स आहे, कस्टमर वगैरे, ओळखीचे मित्रपरिवार वगैरे, त्यामुळे सगळे बरोबर भेटतात. आणि ज्याच्या नशिबात जे आहे ते भेटणारच. ते कोणीच काढू शकत नाही. किती वर्ष ठाण्याच्या एका एकदम थर्ड क्लास एरियामधून एवढूशा 4x4च्या रूम मधून माणूस इकडे येऊन चोरी करून गेला. पुढच्या दिवशी मी त्याच्या घरी होतो. काही लिंक नव्हती, काही म्हणजे काहीच नाही. कल्याण पोलीस सरळ बोलली. कल्याण म्हणजे खूप कॉपरेट तर केलंच, पण कल्याणची हद्द पार झाली. त्याच्या पुढे कॅमेराचा ऍक्सेस देऊ शकत नाही. आम्ही त्या मुलाच्या घरी जाऊन डॉग आणलाय. असं जे नशिबात आहे ते होणार. असं नाही, पण ते एक गोष्ट खूप चांगली आहे की तुम्हाला जे तुमचे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्स तुम्हाला खूप सपोर्ट होतो त्या बाबतीत की तुम्ही ते तिथपर्यंत तुमचे रीच लोकेशनला आपलं आहे. म्हणजे आज ह्यातून अजून एक शिकणारी गोष्ट मंडळी की आपण प्रामाणिक असलो की समोरचा आपल्याला तेवढंच प्रामाणिकपणे मदत करायला तयार. येस. सो हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा की कोणताही बिझनेस करते ऑनेस्टी खूप इम्पॉर्टंट असते आणि पेशन्स, या 2 गोष्टी आपण हार्दिककडून शिकलेल्या आहेत. एनिवेज, आतापर्यंत लॉंगेस्ट डिलिव्हरी कुठची केली आपण US केलंय. क्या बात आहे. हो. तर क्लायंट एअरपोर्टला म्हणजे, बट आम्ही तिथपर्यंत आपण पाठवलं कारण तिथपर्यंत आपला रीच आहे. त्याच्यानंतर गुजरातला गाव आहेत, बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर वगैरे, गांधीधाम, त्याच्यानंतर गडसिसा, हे छोटे छोटे गाव आहेत इकडे. त्याच्यानंतर दुबई झालंय आमचा. अजून आता सध्या एक चालू आहे, झाल्यावर मी तुम्हाला लोकेशन डिस्क्लोज करेल. एक सध्या चालू आहे एक डील. त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगू, मी तुम्हाला 4 असे मॅप वाईज सांगतो. ह्या साईडला ओडिशा, आसाम वगैरे. तुम्ही कोल्हापूर वगैरे त्या साईडला जाल तर हैदराबाद. आता तुम्हाला एक क्वेश्चन असेल की हे पपीज ट्रॅव्हल कसे करतात एवढे डिस्टन्स. तर 1 शॉट ट्रॅव्हल करतात असं नाहीये. आमचं एक मीडियम मध्ये एक 12 आवर्सचा हॉल्ट असतो. एवढं तर आपण कमवलंच आहे की त्या 12 आवर्स मध्ये कोणतरी आपला एक पर्टिक्युलर माणूस असतो जो आपला एकदम खास आहे, ज्याची आपणही काळजी घेतो. बरोबर.
बाकी वेळेला पण. तर त्यामुळे तो त्या बरोबर मोमेंटला आपल्याला हेल्प करतो आणि दिवसभर तो पेटिंग करतो, त्याला रेस्ट देतो, फूड असतं, क्लिनिंग होते आणि मग पुढची जर्नी होते. लास्ट मंथ 15-20 डेज झाले आपण हैदराबादला एक डॉग पाठवला होता, गोल्डन रिट्रीवर. तर हैदराबाद इकडून आहे 1110 किलोमीटर. तर एका दिवसात पॉसिबल आहे 400 ते 500 किलोमीटर पपीला. कारण काय होतं, टेम्परेचर स्टेट वाईज चेंज होत जातं आणि मग तो आजारी पडण्याचे चान्सेस खूप असतात. सो फॉर दॅट रिझन त्याला रेस्ट द्यावी लागते. सो महाराष्ट्र बॉर्डरला आपण कर्नाटक याच्या अलीकडे पंढरपूरला एक हॉल्ट दिला पप्पीला. निहारिका म्हणून मॅम होत्या त्या आमच्या, तर त्यांना रिट्रीवर पाठवली आम्ही. तर पंढरपूरला एक हॉल्ट दिला आणि क्लायंट कोऑपरेटिव्ह असले ना तर सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेज होतात. त्यांनी जर का काचकूच कुठल्या गोष्टीत केली ना मग ते पूर्ण सायकल बिघडते ऍक्च्युली. तर काय, पंढरपूरला आम्ही हॉल्ट दिला, मग दिवसभर तिकडे रेस्ट केली, मग रात्री परत नेक्स्ट डे रात्री लगेच चालू केली, नेक्स्ट डे सकाळी हैदराबाद. मग तिकडे पोहोचल्यानंतर पण आमचं काम, इथून निघाल्यानंतर आमचं काम संपत नाही, त्याच्यानंतर आमचं डबल होतं काम. कारण जो कॉन्टॅक्ट एवढ्या दिवसांपासून फक्त ब्रीड सिलेक्शनसाठी चालू होता, आता त्या ब्रीडला काय द्यायचं यासाठी चालू होतो. हा, आणि आपण ऑल ओव्हर इंडिया तर कुठेही लगेच सेम डे विदिन 1 डे आपण करू शकतो. या US क्लायंट्स, US ना, US दुबई UAE पण झालंय. सो या दोन्हीसाठी तुझ्या सगळ्यात पहिलं तुझं अभिनंदन की एवढी आपली रीच गेली आणि एवढा आपला मराठी मुलगा एवढा रीच करतोय या एज मध्ये. अजून काय हवंय? लॉंगेस्ट डिस्टन्स मध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे हे पण तू सांगितलं की तुम्ही काय काळजी घेता. सो म्हणजे हा प्रवास किती मोठा असतो बघा. तुम्ही फक्त ब्रीड ऑर्डर करून थांबत नसतो, त्यांची जबाबदारी किती वाढते तुमच्यापर्यंत, तुमचं जे ऑर्डर आहे ती पोहोचवण्यापर्यंत. कुठलेच ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म वाले लाईव्ह स्टॉक घेत नाही, हे तुम्हाला माहित असेल तर. कुठलेच म्हणजे कुठले आता बरेच आहेत तुम्हाला माहिती, DHL हे XYZ खूप आहेत, कोणीच लाईव्ह स्टॉक घेत नाही कारण एक्सपिरियन्स नाही, त्यामुळे त्यांना भीती वाटते. स्टील आम्ही एवढे स्टेट्स क्रॉस करतो म्हणजे काहीतरी आहे. म्हणून त्यासाठीच अप्रिशिएबल आहे काम, पण त्यासाठीच की थोडे पेशन्स ठेवा, नक्कीच तुम्हाला तुमचा आवडता हॉबी तुमच्यापर्यंत पोहोचेल. नक्कीच. आणि जर आपण जर क्लायंट्सला किंवा व्ह्युअर्सला आपण सांगायचं असेल की बरेच जण येतात त्यांना नॉलेज नसतं की कुठचा ब्रीड, कन्फ्यूज असतात टोटली, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट करता की बाबा तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड बघून, फायनान्शियल कंडिशन बघून, कारण तेवढं मेंटेनन्स करणं पण तेवढंच गरजेचं आहे. सो तुम्ही त्या बाबतीत तुम्ही काय? सगळ्यात पहिले आपण त्यांची फायनान्शियल बॅकग्राऊंड विचारतो की बाबा असं नाही की तुम्ही किती कमवतात असं नाही, बट बेसिकली की तुम्हाला मॅनेजेबल आहे का, या ब्रीडचा एवढा एक्सपेन्स आहे. पर्टिक्युलर समजा रिट्रीवर घेतलं तर याचे ग्रूमिंग जे 2 months मध्ये एकदा, हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कोण नाही घाबरत, कोण घाबरतं, मग तुम्ही कुठली ब्रीड घेतली पाहिजे. आता लहान मुलं हट्ट करता मला रॉटविलर पाहिजे, हा लोकांचा मिसकन्सेप्शन आहे की रॉटविलर अटॅक करतो. रॉटविलर अटॅक करत नाही. रॉटविलरला काही टार्गेटिंग थोडं असं कन्फ्युजिंग दिसलं, माणूस घाबरतो, त्यामुळे डॉग अजून विचलित होतो की एक्झॅक्टली काय असं का करतोय, आणि मग तो क्युरिओसिटी मध्ये त्याला अटॅक करतो. बरोबर. एखादा डॉग घेऊन जातात 8-9 दिवस, मस्त वाटतं त्यांना, नंतर कंटाळा येतो, असं काही तुम्हाला एक्सपिरियन्स आला? कंटाळ नाही, कसं असतं, हा लहान बाळ आहे, ठीक आहे, तर याला ना थोडं सेटल व्हायला तुमच्याकडे 2 ते 3 दिवस लागतात. त्याचं शेड्यूल तुम्हाला आणि तुम्हाला त्याचं शेड्यूल जाण्याला थोडा वेळ लागतो. सो फॉर दॅट रिझन तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतात. असं नाही की तुम्ही सुट्टी घ्या कामावरून वगैरे, इंडिपेंडेंट तो खूप छान राहतो. हेच वय असतं त्याला इंडिपेंडेंट ट्रेन करायचं, कारण त्याला आत्ता इमोशन्स ॲज सच तुमच्या फॅमिलीशी अटॅच नसतात. कारण आता ते झोपलेत, आपण एवढे जोरजोरात गप्पा मारतो, हेच जर का मोठा डॉग असतो तो अलर्ट झाला असतो, कारण त्याचं तेवढं ब्रेन शार्प होतं. आता यांना समजत नाही, हे बाळ आहेत. सो हेच पिरियड असतं जेव्हा ते ट्रेन होतात. सो फॉर दॅट रिझन लोकांच्या पेशन्सच नाहीये. एक रात्र नाही झाली की सकाळी बोलतात नाही हमको नहीं चाहिए, आप रिटर्न ले लो, ऐसा वैसा हे. एका रात्रीत आत्ता चालू इंटरव्ह्यू मध्ये आपला एक फोन आला होता, एका सरांना शिट्जू दिला, तो नहीं यार वो रात को ना हर 2-2 घंटे में उठता है. बोला सर आप कल लेके गए हो, थोड़ा पेशेंस रखो, 2 दिन लगेगा. इधर सबके साथ रहना, उधर अकेला रहना, एक थोडा पेशन्स रखो, सब सेटल हो जाएगा. त्या अशा गोष्टी आम्हाला समजाव्या लागतात. फर्स्ट डे तर आम्ही समजवतोच, बट ते तेवढ्या अटेन्शनने ऐकतच नाही. ऍक्च्युली त्यांचा एक्साइटमेंट असते ती घेण्याची, म्हणून ते तेवढ्या याच्यात म्हणजे एवढं एकदम नीट की बाबा हा माणूस काय समजवतोय ते ऐकतच नाही, आणि मग त्याचा रिझल्ट होतो नेक्स्ट डे की बाबा नाही हमको नाही चाहिए.
म्हणजे पप्पी जरी असला तरी तो एक जीव आहे. तो आपण लहान बेबी जसं आपलं सांभाळतो, जसं माणसाचं बाळ सांभाळतो तसंच आपल्याला ते सांभाळायचं आहे. हा पॉइंट आहे. आणि हे जो शेअर करतोय आपला हार्दिक, ते तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही उठलात, घेऊन गेलात आणि ते नाही सहन होतं म्हणून त्याला रिटर्न घेऊन जा असं नाही होत. तो पण एक बाळ आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की आता आपली डॉग कोड्स वाढत चाललाय, आपली रीच वाढते, पुढे काय असं प्लॅनिंग आहे का की फ्रँचायझी वगैरे? कसं तुम्हाला सांगतो, कसं आहे फूड वगैरे हे ना आपण कोणाच्या तरी डिपेंडेंट आहे. म्हणजे कुठले तरी समजा आता कुठली एजन्सी आहे वगैरे त्यांच्याकडून घेऊ शकतो, तर त्याला फ्रँचायझी वी कॅन गो फॉर इट. कसं लाईव्ह स्टॉक जो आहे तो माझ्या थ्रूच गेला पाहिजे, माझं असं पर्सनल म्हणणं आहे. आणि इथूनच क्लायंट म्हणजे एक पकडू तरी 95% क्लायंट आहे ना तेच हँडल होत आहे. 5% कुठेतरी आमचेच इश्यू होता, आम्हाला टाइम कमी पडतोय. तर पहिले आम्ही त्या 5%वर काम करू, 100% अटेन्शन देऊ प्रत्येक इच अँड एव्हरी क्लायंटला. स्टाफ वाढवायचा असेल किंवा कुठे काय आम्हाला रन करायचं असेल, काही असेल आम्ही ते करू. पहिले क्लायंटची अटॅचमेंट वाढवू आमची, जेणेकरून कसं आहे ऑनलाईन बिझनेस म्हणण्यापेक्षा वॉक इन द क्लायंट्स आहेतच आमच्याकडे तसं नो डाऊट, बट फाटे फोडण्यापेक्षा एका ठिकाणी बसून जे हँडल होत आहे ना, कदाचित मी स्वतःहून नाही म्हणत आहे, मला लोक बोललेत की लोक डॉक्टर बघून नाही येत, तुझा चेहरा बघून येतात. ही म्हणजे मी नाही बोललं पाहिजे गोष्ट, पण तुम्हाला आता तुम्ही फ्रँचायझीचं विचारलं म्हणून सांगतो. तर त्यामुळे मी 4 ठिकाणी बसणार हे पॉसिबल नाही. माझं एकच असतं कंटिन्यू 24 तास थॉटमध्ये की कुठलाही बिझनेस करू ना तो एवढा ऑटोवर गेला पाहिजे की माझा 10 दिवस जरी माझा फोन बंद असला ना, बिझनेस पर्स्पेक्टिव्हने सांगतो ना, तर लोक म्हणतील अरे हा तर पप्पीजला महिने इग्नोर करतोय. बिझनेस पर्स्पेक्टिव्ह परत रिपीट करतो, एवढा ऑटोवर गेला पाहिजे की 10 दिवस मोबाईल जरी बंद असला, मी कुठे काही मेडिकल फिरायला कसंही झालं ना तरी इथं माझा बँकेचा मेसेज चालू आहे. माझं ते एम आहे. स्टाफ कसा आहे आपल्याकडे? स्टाफ आता जे माझ्याकडे स्टाफ आहे सगळे वर्षाच्या वर आहेत. म्हणजे सगळे एकदम प्रॉपरली हे आहेत, बट फायनल डिसिजन मलाच घ्यावा लागतो. तर त्यामुळे कुठे ना कुठे मला असं वाटतं की आता त्यांना अजून थोडी ट्रेनिंगची गरज आहे. बट कसं आहे, तो त्यांचा ते रिस्पेक्ट ठेवतात की नाही दादा जो फायनल डिसिजन सांगेल. ते सर्विर आमच्याकडे कन्सेप्ट नाहीये. आमच्याकडे जे ते खाणार तेच मी खाणार, जे मी खाणार तेच खाणार. काहीच ते असं हे नाहीच आहे. को वर्कर आहेत ते, मी एक वर्कर आहे तर ते माझ्यासोबत को वर्कर आहे. ऍज अ एम्प्लॉई ते मी पण ऍज अ एम्प्लॉईच आहे. हे स्वामींचे, हे आमच्या गुरूंचे, ते सगळं देवानी दिलेलं आहे. गुरुपौर्णिमेला मी आईवडील नंतर फक्त या बॅनरची फक्त पूजा केली. बाकी मी ना कोणाचा पोस्ट टाकला ना स्टोरी टाकली ना काही, म्हणजे काहीच नाही. कारण जे आमच्या 7 ते 8 घरं चालतात आणि ज्यांच्याकडून आम्ही एवढं मोठं पूर्ण जे स्टॉक घेतो, जे त्यांचे घरं चालतायत, तर ते बाबत एकच नाव आहे. स्टाफ जो आहे माझा एवढा कोऑपरेटिव्ह आहे, 24/7 कुठे अवेलेबल असलो. आता हा व्हिडिओ चालू आहे, बॅकला स्टाफ आहे. आता यांना बोललो तुम्हाला गुजरातला निघायचं, पुढच्या मिनिटाला पॅकिंग करून निघतील. सुट्टीसाठी सुट्टी मागितली. सुट्टी असं नाही की मी सुट्टी घेतो, ह्या शब्दच आजपर्यंत मी ऐकला नाही की सुट्टी घेतो. दादा घेऊ का? त्यांना माहिती आहे कधी क्लायंट असतील, काय असतील. कधी कधी विचारतात दादा आज कस्टमर येणार आहे का? मग आपल्याला समजतं की आता काहीतरी गडबड आहे, कुठेतरी जायचं आहे. माझं असं आहे की सगळे एक समान, कोणी ते अप्पर स्टाफमध्ये पण कोणी अप्पर नाही, मिडल नाही, सगळ्यांना सगळे काम आले पाहिजे. इवन मी असं नाही की मी बसलोय मग मी सांगितलं तू तेच कर, तू हेच कर, नाही. मग आम्ही सगळे एक टीम बनून आम्ही वर्क करतो आणि त्यामुळे 100% लोक म्हणजे आम्ही लोकांकडे अटेन्शन देऊ शकतो. तुमच्याकडे तुम्हाला आता हे असं क्लीन वाटतंय ना, तुम्हाला असं वाटतं की अरे हा मस्त बसलेत सगळे, असं नाहीये. तुम्ही सकाळी या आमच्याकडे कधी, तुम्ही बघा क्लिनलीनेस कशी होते. आम्हाला म्हणजे सॅनिटायझेशन मध्ये आमचा खर्च जेवढा होतो ना तेवढा तुम्ही बिलीव्ह नाही करणार. तर त्याच्या मागे हात त्यांचा आहे. ह्या बॅनरच्या मागे बरेच हात आहेत ज्याने हा बॅनर उभा राहिला. एम आय राईट? एक्झॅक्टली, येस. आणि त्याच्या मागे त्यांचे हातासोबत त्यांची पोट सुद्धा आहेत. तो या सगळ्यांना सांभाळून हा एवढा बिझनेस पुढे नेणं हे खूप चॅलेंजिंग आहे. ते चॅलेंज त्याने घेतलंय आणि तो सक्सेसफुली करतोय. सो खूपच भारी वाटलं हार्दिक बोलून. तुला अजून काय सजेस्ट करायचं व्ह्यूअर्सला? सजेस्ट म्हणजे पेशन्स ठेवा प्रत्येक गोष्टीत. कारण मी आता माझं यूट्यूब चॅनल पण आहे, गेले 3-4 महिने झाले.
त्याचं मला इतके लोक बोलतात की अरे तू का ओपन केलं ते, तू तिकडे डॉग्सचं का टाकत नाही, तू पर्सनल लाईफचं टाकतो, तर तुझे अजून फॉलोअर्स सबस्क्रायबर फक्त 1 होता, मग 100चे बोलायला लागले, मग 200चे, आता 700 झालेत त्याच्यावर. कालच मी चेक केलं, मी ते चेक पण करत नाही. आता माझ्या बाजूला एवढा मोठा किंग बसला युट्यूबचा, मी त्याच्याकडून सजेशन घेतले समजा दादाकडून, तर तो मला सांगेल की तू आता काय याच्यामध्ये वर्क कर, काय याच्यामध्ये चूक होते, काय राईट होते. ही विल गिव्ह मी द सजेशन. ॲक्च्युली माझा काय होतं, टाईम कमी पडतो त्यामुळे. बट एकच आहे, पेशन्स ठेवा कुठली गोष्ट करताय तर. पेशन्स शिवाय काहीच नाहीये. हे काय मिस्टर डॉकोडे जे स्टोर आहे, हे सगळ्याचे पेमेंट्स आहे, हे सगळ्या गोष्टी काही एका दिवसात झालेल्या नाहीये. खूप याच्या मागे लोक आहेत, खूप याच्या मागे मेहनत आहे, खूप याच्या मागे पेशन्स आहेत सगळ्यात मेन म्हणजे. आणि पैसा घेऊन बिझनेस होतो हे तर एकदम चुकीचं आहे, असं नाहीये. तुमच्याकडे टॅलेंट असलं, तुमच्याकडे स्किल असली तर ते सुद्धा आहे. जॉब करत असाल तर तो सुद्धा मन लावून करा. आणि त्याच्यामध्ये असं नाही की बिझनेस 100% बिझनेस तो 100 म्हणजे बिझनेसचं म्हणतोय तर बिझनेसमध्ये जा बिझनेस, असं नाही आहे. सिक्युरिटी असते जॉबमध्ये. जे काही करता ते सिरियसली करा. म्हणजे तुम्ही चहा विकताय का काही, एकदम म्हणजे तुम्ही सांगतो 1 रुपये प्रॉफिटवाला जरी बिझनेस करता तरी तो सिरियसली करा. एक दिवशी साम्राज्य उभं राहणार, हा माझा शब्द आहे. फक्त लॉयल राहा कामाशी, 24 तास द्या. आजही मी माझ्या मुलांसोबत तुम्हाला सांगतो, आम्ही कोणीच 8 तास झोपतच नाही. असं आहे की सगळे रेडी असतात, त्यांना माहिती आहे की फोन बंद ठेवायचाच नाहीये. मिस्टर डॉककोडमध्ये आहे म्हणजे 24 आवर्स की इथून गेलो ड्युटी संपली असं आहेच नाही त्यांचा. ते पण एवढे कॉपरेटिव्ह, त्यांना माहिती आहे की आपलं काम इथलं कधीही लागू शकतं, कुठेही जायला लागू शकतं. तर त्याला माहिती आहे त्याची ड्युटी काय, त्याचं ते तेवढी जाणीव आहे, तेवढे कामाची वगैरे ना, असे सगळे आपला चालू आहे, असं सायकल चालू आहे. सुपर. मला खरंच तुझं बघून तुझ्याकडे खूप कौतुक वाटतं, कारण तू या वयामध्ये एवढं मॅच्युरिटी असणं, म्हणजे मी आज माझं वय 41 आहे, तर मी बरेच यंगस्टर्स बघितलेत, बिझनेस करून थकलेले पण बघितलेत, सोडलेले पण बघितले, पण तरीसुद्धा जिद्दीने 22-23 वर्षामध्ये उभं राहून एवढी मॅच्युरिटी घेऊन एवढा स्टाफ तू हँडल करतोय. हॅट्स ऑफ टू यू. आणि खरंच तुझ्या ह्या बिझनेसला मिस्टर डॉककोड आम्हाला वर्ल्ड वाईड झालेलं बघायला नक्की आवडेल. आता जे आपण इंडियामध्ये विदिन महाराष्ट्र मुंबईमध्ये आहोत, म्हणजे रीच आपली तेवढी आहे, पण तुझी ओळख वर्ल्ड वाईड हो ही तुला नक्कीच शुभेच्छा. आणि कधीतरी मी तुझा व्हिडिओ केला हे लोकांना समजेल, आणि आपली एक छोटीशी त्यावेळेला एक राहिली बाबा मेमोरीज राहील की बाबा मी भेटलेलो या माणसाला. सो त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. येस, तुमच्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना फॉलो करा, सबस्क्राईब करा. जे आता आमचे मिस्टर डॉककोडचे व्ह्यूअर्स असतील सर्वांना नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा. हे तर इंस्टाग्रामला तुम्हाला शॉर्ट्स आमची येतीलच नक्कीच. आणि कुठलंही काम कराल पेशन्स ठेवा, बाकी सब ऊपर वाले पे छोड़. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, आपण होतो आता कल्याणमध्ये आलो आहोत. मिस्टर डॉककोड या शॉपमध्ये पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या हार्दिक भावाबरोबर बघितलेला आहे. माझ्या सुद्धा हातात पेट आहे, तुम्हाला फ्रेममध्ये दिसत असेल. सो मला घ्यायची खूप इच्छा होते, पण सध्याची आजूबाजूची परिस्थिती आणि 2 मुलींचा तो तुम्हाला माहिती आहे. सो तो विचार सध्या माझ्या डोक्यात नाहीये, पण नक्कीच घेईन, आणि घेतला तर हार्दिककडूनच घेईन. तुम्ही सुद्धा नक्कीच आपल्या शॉपला भेट द्या. कसा काय एक्सपिरियन्स होतो नक्कीच कॉमेंटद्वारे शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कॉमेंटद्वारे सांगा. असेच छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे. सबस्क्राईब करा मराठी लाईफला. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय बाय.